ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, एक व्यक्ती घर बांधत असतो। घर बांधण्यासाठी दगड, वाळू आणि सिमेंट मागून घेतोय। मागून घेतल्यावर ते आणून दिलेल्या व्यक्तीला म्हणजे आणणाऱ्याला त्याचे पैसे मोजून देतो। तुम्हालाही माहिती आहे, दगडापेक्षा वाळूला जास्त किंमत मोजावं लागतंय आणि वाळूपेक्षा सिमेंटला जास्त पैसे द्यावं लागतंय। तो व्यक्ती पैसे दिल्यावर दगडाच्या डोक्यात एक प्रश्न पडतोय। काय पडतंय बघा। दगड वाळूला विचारतोय, अरे, मी एवढे मोठा असून आणि एवढे कठीण असून देखील मला किंवा माझ्यासाठी कमी पैसे मोजला ह्या माणसांनी। माझाच बारीक बारीक तुकडा असून सुद्धा तुला जास्त किंमत मोजला ह्या माणसांनी। असं का केला? असं का केला तो? तेव्हा वाळू काय उत्तर देते बघा। अरे दगड बाबा, लक्षात ठेव, ह्या माणसाचा स्वभाव कसा आहे सांगतो तुला। जो त्याच्या समोर लहान होऊन जगतो ना, तो त्यालाच किंमत देतो। जर मोठे व्हायला गेलो त्याच्या पुढे तर तो कुत्र्या एवढंही किंमत देणार नाही। लक्षात आले असेल भावांनो, जर किमतीने जगायचं असेल तर आपल्याला या समाजामध्ये लहान समजून घेऊन जगावं लागेल, नाहीतर कुत्र्यासारखं किंवा कुत्र्यापेक्षाही कमी किमतीचे आपण होऊन जगाल म्हणून मला सांगायचं आहे। आणि आपले जगज्योती बसवेश्वरांनी देखील हेच सांगितलंय, माझ्यापेक्षा लहान कोणीही नाही आणि शिवभक्तापेक्षा मोठे कोणीही नाही। त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय। सगळ्यांनी लहान होऊन जगावं आणि गौरवास पात्र व्हावं, हाच माझं सांगणं आहे। धन्यवाद।